श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी गुरुवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. गुरुवार आहे आणि कर्क राशीमध्ये चंचल अशा स्थितीत असला गुरु बृहस्पतीचा योग चालू आहे आणि गुरु बृहस्पतीचा सगळ्याच ग्रहांवर चांगला इफेक्ट होत आहे. गुरु बृहस्पती हा गुरु आहे देवांचा आणि गुरु आहे आपला, आणि हा सगळ्यात ज्ञानी आणि संपत्ती ह्या दोन्ही गोष्टी देणारा हा ग्रह आहे. त्याच्यामुळे ह्या ग्रहाला खूप चांगलं मानलं जातं, कारण हा ग्रह विष्णूंना समर्पित आहे. विष्णूंना आपण जितकं पूजा अर्चा कराल, जितकं आपण त्यांचं थँक्स कराल, तितकं आपल्याला फळ मिळतं. त्याच्यामुळे विष्णूंची गुरुवारी पूजा केली जाते. श्रीकृष्ण राम या सगळ्या नावातच सगळं आहे. आणि आज गुरुवार आहे, तर हा गुरुवार आपल्या गुरूंसाठी असतो आणि आपल्या गुरूंना आदराने आज आपण आठवण काढा, त्यांना भेटा, बोला, आपल्या गुरूंच्या दरबारी जा, आपल्या गुरूंच्या मठांमध्ये जा, त्यांचे आशीर्वाद घ्या. गुरु बृहस्पती चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही गुरूंची विष्णूंची पूजा करा. आता देवउठणी एकादशी आहे, म्हणजे आपले देव विष्णू जे झोपलेले आहेत ते आता उठतील आणि सर्वात प्रसन्नता अशी निर्माण होणार झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला गुरुवार आहे, त्याच्यामुळे पिवळं खायचं आहे, पिवळं दान करायचं आहे, पिवळं तुम्ही अर्पण करायचं आहे. तर तुम्ही आज पिवळ्या फुलं आपल्या देवांना वाहा, गणपतींना किंवा आपल्याकडे जे पण देव आहे देवी आहे त्यांना पिवळं फुल वाहा. पिवळ्या हळदीने तुम्ही तुमचे अंघोळ करा, घराचा कंबरठा वगैरे हळदीच्या पाण्याने चांगलं स्वच्छ करा, त्याला हळदीचा लेप लावा आणि संध्याकाळी तिथे छान दिवे लावा. त्याचप्रमाणे तुम्ही जेवणामध्ये गुळपोळी असेल ती आपण गाईंना घासामध्ये द्या. गाईंना गुळपोळी दिलेलं खूप चांगलं असतं. तसंच तुमच्या जेवणामध्ये खिचडी आहे, दही कढी आहे, असं काही तुम्ही एका दानामध्ये पण द्या, प्रसादामध्ये पण द्या. जर काही नाही जमलं तर गूळ आणि चणे तर नक्कीच द्या. अशा प्रकारे तुम्ही आता गुरुवार आनंदाने करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्ही जितकं विष्णूंचं नाम घ्याल तितकं तुम्हाला त्याचं फळ मिळेल. श्री हरी विष्णू नारायणाच्या जपाने तुमचा पूर्ण दिवस द्या. स्वामींच्या जपाने तुमचा पूर्ण दिवस जाऊ द्या. त्याच्यामुळे जितकं नामस्मरण तुम्ही स्वामींचं किंवा साईंचं कराल तितकंच तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि तितकी तुम्हाला शांतता आणि प्रफुल्लता मिळेल. ज्या वेळेला खूप काही टेन्शन्स वगैरे असतात त्यावेळेला आपण जर विष्णूंचं नामस्मरण किंवा आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं तर टेन्शन मधून रिलीफ होण्याचे मार्ग मिळतात. आणि हे रिलीफ करणं हे गुरूंच्या हाती असतं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणंही गुरूंच्या हाती असतं. म्हणून आता गुरुवार आहे तर नक्कीच तुम्ही त्या प्रकारे संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावा, हळदी कुंकू वाहा, दारामध्ये दिवे लावा, पिंपळच्या झाडाच्या इथे तुम्ही जल अर्पण करा, केळीच्या झाडाच्या इथे जल अर्पण करा. त्या थोडं मध्ये तुम्ही हळद घातली तर खूपच छान, आणि चण्याची डाळ असते ती अर्पण करा. शंकराच्या पिंडीवर गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा. अशा प्रकारे आजचा दिवस तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे साजरा करा. आपल्या गुरूंना नक्कीच भेट द्या. श्री स्वामी समर्थ.